नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एक महान ऋषी होते. ते सांगतात की मन आणि शरीर दोघांच्याही आरोग्याचे रहस्य आहे की भूतकाळाबद्दल पश्चाताप करू नका, भविष्याची चिंता करू नका आणि पूर्ण प्रामाणिकपणे वर्तमानमध्ये जगा. पण मित्रांनो, आपण खरंच किती वर्तमानमध्ये जगतो? वर्तमानात जगता येत नाही. वर्तमानात जगता आलं तर मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहतील आणि आपण भविष्याच्या चिंतेबद्दल चिंता करणार नाही, भूतकाळातील दुःखाबद्दल रडणार नाही. उलट वर्तमानात चालणारा श्वासही आपल्याला आनंद देईल. मित्रांनो, या घटनेमध्ये एकदा एक तरुण मुलगा एका साधूंकडे जातो आणि म्हणतो, महात्मन, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्याल का? साधू हसले आणि म्हणाले, विचार, काय विचारायचे आहे ते? तरुण मुलगा म्हणाला, माझ्या आयुष्यात इतकी दुःख का आहेत? मी नेहमी उदास का राहतो? साधू म्हणाले, तुझे दुःख कुठे आहे? मला ते दिसत नाही. मुलगा म्हणाला, दुःख माझ्या आत आहे. साधू हसले आणि म्हणाले, तुला हे कसे कळले की दुःख तुझ्या आत आहे? मुलगा म्हणाला, माझ्या आयुष्यात आनंद नाही. मला माझ्या आयुष्याचे काही सार दिसत नाही. मी नेहमी दुःखी असतो आणि मला काही करावेसे वाटतही नाही. साधू म्हणाले, आधी मला सांग, तुझ्या दुःखाचे कारण काय? मुलगा म्हणाला, महात्मन, मी तेच जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. जर मला माझ्या दुःखाचे कारण माहीत असते तर मी तुमच्याकडे आलो असतो का? साधू गंभीरपणे म्हणाले, दुःख तुझे आहे तेव्हा मी त्याचे कारण कसे सांगू? हे ऐकून तो तरुण जरा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, पण महात्मन, लोक म्हणतात तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही काही सांगू शकतात. साधू म्हणाले, तुमच्या सर्व दुःखांचे कारण हीच मानसिकता आहे. तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून आहात. तुम्हाला वाटते की कोणीतरी येऊन तुमच्या सर्व समस्या सोडवेल. जेव्हा आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर बसतो तेव्हा आपण इतरांवर अवलंबून असतो. त्याने काही केले तर आपण आनंदी होतो आणि जर त्याने काही केले नाही तर आपण दुःखी होतो. म्हणून आपण इतरांकडून उम्मीद, आशा ठेवली तर शेवटी हातामध्ये दुःखच भेटेल. पण जर तुम्ही स्वतःमध्ये उम्मीद ठेवली तर नेहमी आनंदी राहाल, सुखी राहाल. साधू पुढे म्हणाले, जर तुला वाटत असेल की मी महात्मन आहे म्हणून मी तुझ्या सर्व समस्या सोडवू शकतो तर तू पूर्णपणे चुकीचा विचार करत आहे. मी पण तुझ्यासारखाच आहे, पण मला हे जीवन कळले आहे जेणे माझ्या हातले सगळे प्रश्न, सगळा गोंधळ संपून टाकला आहे. ज्या दिवशी तुझ्यात कोणताही गोंधळ, प्रश्न राहणार नाही त्या दिवशी तुला कोणत्याही साधूकडे जाऊन मी दुःखी का आहे, मी उदास का आहे हे विचारण्याची गरज भासणार नाही. साधूने विचारले, तू फूल पाहिले आहे का? मुलगा म्हणाला, महात्मन, फूल कोणी पाहिले नाही, सर्वांनी फूल पाहिले आहे. साधू म्हणतात, एक फूल हे रात्रीच्या वेळी कळी असतं आणि ही कळी सकाळी उमलते आणि संध्याकाळपर्यंत ते कोमेजून जातं किंवा खाली पडतं आणि मातीत मिसळतं. जर फुलाने असा विचार केला की संध्याकाळपर्यंत मी कोमेजून मरणार आहे तर ते कधीही फुलणार नाही. तो त्याचा सुगंध कधीही पसरवू शकणार नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही फक्त तुमच्या समस्यांकडे पाहत असाल आणि सतत विचार करत राहणार, माझ्या आयुष्यात किती संकटे, किती दुःखे आहे, तर तुम्ही नेहमी दुःखी आणि उदास असाल. तुम्हाला आनंद कधीच अनुभवता येणार नाही. तुमच्या आयुष्यात अशा शेकडो गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही मोठ्याने हसू शकता, आनंद व्यक्त करू शकतात या क्षणाला सुद्धा, परंतु तुम्हाला त्या गोष्टी दिसत नाही आणि हेच तुमच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर तुम्ही बघू शकलात तुमच्या आयुष्यातील त्या गोष्टी, त्या परिस्थिती ज्यासाठी तुम्ही आनंदी राहू शकता, तर जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि मग तुम्हाला जीवन कळेल आणि तुमच्या जीवनात आनंद वाटेल. आता तुमच्या आयुष्यात किती दुःख असले तरी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तेथून बाहेर पडू शकता किंवा तुम्हाला हवे असेल तर त्यामध्ये आणखी गुंतू शकतात. सर्व काही तुमच्या हातात आहे. कोणीही तुमच्यासाठी काही करू शकत नाही. कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्हाला स्वतः करावे लागेल. मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. ते पाळायचे की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. मुलगा म्हणाला, महात्मन, पण असा कोणता तरी मार्ग असेलच ज्याने या चिरंतन दुःखाच्या चक्रातून बाहेर पडता येईल. साधू म्हणाले, मनुष्य स्वतःच्या विचारावर सर्वात दुःखी असतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या भूतकाळाबद्दल पश्चाताप करत राहतो आणि उद्याची चिंता करत राहतो तेव्हा तो दुःखात गुरफटतो. चिंतेतून कायमचा बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वर्तमानात प्रामाणिकपणे जगणे.
जो माणूस वर्तमानात जगायला शिकला आहे त्याला कोणतीही चिंता, दुःख स्पर्श करू शकत नाही. भविष्याची चिंता करणे आणि भूतकाळातील निर्णयांवर पश्चाताप करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. कारण आपले जीवन वर्तमानात आहे, ते आजच्या काळात आहे आणि आपण ते आजच्या काळात जगले पाहिजे. मुलगा म्हणाला, पण महात्मन, मला सदैव वर्तमानात जगणे कसे शक्य आहे? मी अजूनही अनेक समस्यांनी वेढलेलो आहे. हे ऐकून साधू हसले आणि म्हणाले, जर मृत्यू आता समोर आला तर मग सर्व समस्या तुम्हाला वाळूच्या कणांपेक्षा लहान वाटतील. मुलगा म्हणाला, महात्मन, ते बरोबर आहे, पण मला आता मरायचे नाही. साधू म्हणाले की तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मरायचे आहे, हे देखील एक मोठी समस्या आहे. या जगातील प्रत्येक माणसाला वाटतं की मी आता बरीच वर्ष जगेन, मी आयुष्यभर जगून मरेन. कितीही अपघात झाला तरी मृत्यू वेळात येणार आहे. तो फक्त इतरांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. पण मृत्यू माझ्यासाठी अजून येणार नाही. आणि प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की मृत्यू इतरांसाठी आहे. पण मृत्यू ही अशी गोष्ट आहे की जी कोणाच्या इच्छेने येत नाही, ती फक्त येते आणि ती फक्त स्वीकार करते. प्रत्येक व्यक्तीने या वेळेसही आपला मृत्यू होऊ शकतो हे मान्य केले तर त्याच्या आयुष्यातील आळस, दुःख, चिंता, संकटे सर्व संपतील. कारण ज्याला विश्वास आहे की तो कधीही मरू शकतो, मग तो आपल्या अनमोल आयुष्यातील एकही क्षण चिंता करण्यात किंवा व्यर्थ पश्चाताप करण्यात घालवणार नाही. मग त्याला आयुष्यातील प्रत्येक क्षण चैतन्यपूर्ण जगावासा वाटेल. कारण हे सत्य त्याच्या आत खोलवर जाते की हा क्षण पुन्हा मिळणार नाही. जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर आपले आयुष्य खूप लहान आहे. काळजी, द्वेष, पश्चाताप, आळस इत्यादींसाठी वेळ नाही. पण तरीही आपण करतो कारण आपल्याला वाटतं आपलं आयुष्य खूप मोठं आहे. जीवनातील सूक्ष्मता आपण कधीच ओळखू शकत नाही आणि आपण निर्माण केलेल्या दुःखात आयुष्य जगत राहतो. आणि मग जेव्हा शेवटची वेळ जवळ येते, मग असं वाटू लागतं की माझ्या आयुष्यात अजून काही केलंच नाही. संपूर्ण आयुष्य फक्त आळस, काळजी, दुःखात गेले. आणि हे पश्चाताप करणारे लोक तेच लोक आहेत ज्यांनी पूर्वी वाटले होते की आपले आयुष्य खूप मोठे आहे. म्हणून जर तुम्हाला समजले की मृत्यू निश्चित आहे आणि तो कधीही येऊ शकतो आणि जीवनात सुख दुःख येतच राहतात, तर तुम्ही हे जीवन मोठ्या स्थिरतेने जगू शकाल. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात मानसिक स्थैर्य मिळेल तेव्हाच तुम्हाला कळेल की तुमच्या दुःखाचे खरे कारण काय आहे. माझे हे शब्द तुम्हाला दिशा दाखवू शकतात. जर तू विचार करत असशील की फक्त माझ्या शब्दांनी तुझे दुःख संपेल तर ते शक्य नाही. मी तुला फक्त मार्ग दाखवू शकतो, ते अनुसरण करणे तुझे काम आहे. आपण आपल्या आयुष्यात एक मोठी चूक देखील करतो की आपल्याला खूप काही माहीत आहे, खूप काही समजतं, परंतु आपण ते ज्ञान आपल्या जीवनात अंमलात आणू शकत नाही. आणि हे सर्वात मोठे कारण आहे, आपल्या जीवनात कोणताही बदल होत नाही. त्यामुळे जर आपल्याला आपल्या जीवनात बदल घडवायचा असेल तर आपण आपल्या सभोवतालची कारणे पाहण्यास सुरुवात केली पाहिजे. ज्या योगे आपण आनंदी राहू शकतो, आपल्याला आपल्या जीवनात आनंद पाहावा लागेल. बहुतेक लोक फक्त त्यांच्या समस्येवर लक्ष केंद्रित करतात. ते त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींकडे पाहत नाही. प्रत्येक माणसाकडे काही ना काही असते जे मिळवण्याचे दुसऱ्याचे स्वप्न असते. पण आपल्याजवळ नसलेल्या गोष्टींचाच विचार करून आपण दुःखी होतो. त्यामुळे जर आपल्याला आनंदी राहायचे असेल तर आजपासून आपण त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेव्हा आपण आपल्या जीवनात सुख पाहू लागतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्या जीवनात केवळ दुःखच नाही तर सुख देखील आहे. जेव्हा आपण सुख आणि दुःख दोन्ही पाहू शकतो तेव्हा आपल्याला कळेल की सुख आपल्याला खूप आनंदी करू शकत नाही किंवा दुःख आपल्याला खूप दुःखी करू शकत नाही. आणि मग आपण सुख दुःखाच्या वरती चढू शकतो आणि मग आपल्याला कळू शकेल की प्रत्यक्षात वस्तुस्थिती काही औरच आहे. साधू पुढे म्हणाले, केवळ ज्ञानच आपल्याला मार्ग दाखवू शकतो, त्याचे पालन करणे हे आपले काम आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.